अधिक मास हा विष्णूंचा महिना असल्याने या काळात केलेले सत्कर्म 33 पटीने जास्त फळ देतात. अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हे कृतज्ञता व्यक्त करणे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. मुलगी सासरी गेल्यावर आईने केलेल्या कन्यादानाची जाणीव ठेवून पुढच्या जन्मीही तिचंच बाळ म्हणून जन्म मिळावा या भावनेने ही ओटी भरली जाते. ही विधी दर 3 वर्षांनी अधिक मासात केली जाते. ओटी भरताना त्यामध्ये साडी, खण, नारळ, तांदूळ, हळद, कुंकू वापरून आईची ओटी भरावी. आईला ओवाळून नमस्कार करावा आणि आशीर्वाद घ्यावा. आता जर काही कारणास्तव तुमची आई विधवा असेल तर तुम्हाला तुमच्या आईची ओटी ही भरता येणार नाही, पण तुम्ही आपल्या आईच्या आवडती एखादी वस्तू असेल, साडी असेल किंवा इतरही कोणती वस्तू जी तुमच्या आईला आवडत असेल ती भेट म्हणून तुमच्या आईला देऊ शकतात. हे सुद्धा आपल्याकडनं एक प्रकारचं